त्या दिवशी मनोज घरी आला नसता तर कदाचित त्याच्या आईवडिलांसोबत घरात काय घडलं होतं हे त्याला कधीच समजलं नसतं. दार उघडून आत येताच त्याला घरात एक विचित्र शांतता जाणवली. त्याने आईला आवाज दिला, पण आतून काहीच उत्तर आलं नाही. शेवटी तो त्यांच्या खोलीत गेला आणि तिथलं दृश्य पाहून काही क्षण जागच्या जागीच उभा राहिला. त्याचे वृद्ध वडील थकलेल्या अवस्थेत जमिनीवर बसून घरातील भांडी घासत होते, तर आजारी आई एका कोपऱ्यात शांतपणे अश्रू पुसत होती. मनोजला काहीच समजत नव्हतं, कारण घरातून बाहेर पडताना त्याने आईवडिलांना अगदी सुखात सोडलं होतं. मग अवघ्या काही दिवसात असं काय घडलं होतं आणि ज्यांच्यासाठी त्याने आपलं आयुष्य उभं केलं त्यांचीच त्याच्या गैरहजेरीत एवढी वाईट अवस्था कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर मिळालं तेव्हा मनोजच्या डोळ्यासमोर अंधारीच आली. मनोजने घरी येऊन जेव्हा आईवडिलांची अशी अवस्था पाहिली तेव्हा त्याला मोठा धक्का बसला. किट्टी पार्टीतून परतलेल्या पत्नीला त्याने जोरदार कानाखाली दिली. तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईवडिलांशी असं वागण्याची? हे घर त्यांच्या मुलाचे आहे, तू तुझ्यासोबत हुंडा म्हणून आणलेली नाही. मनोज रेवतीवर ओरडत म्हणाला, मला वाटलं होतं की तू काही दिवसात माझ्या आईवडिलांचा तुझ्या आईवडिलांसारखाच आदर करशील, कारण प्रत्येक नात्याला समजायला वेळ लागतो. पण तू तर माझ्या पश्चात माझ्या आईवडिलांची अवस्था नोकरांपेक्षाही वाईट केलीस. तू त्यांच्या प्रत्येक खाण्यापिण्याचा हिशोब मागितलास, त्यांचा वेळोवेळी अपमान केलास. ते त्यांच्या मुलाची कमाई खातात, तुझ्या बापाची नाही, समजलीस तू? आत्ताच्या आत्ता तुझे सामान बांध आणि चालती हो इथून. मनोज खूप रागात म्हणाला. मनोज त्याच्या आईवडिलांचे हात जोडून माफी मागू लागला आणि तो दिवस आठवू लागला जेव्हा तो त्याच्या आईवडिलांना त्याच्यासोबत शहरात घेऊन आला होता. एक दिवस आईची तब्येत जरा जास्तच खराब झाली होती. त्याच्या आईला हार्ट अटॅक आला होता. तेव्हा शेजाऱ्यांच्या मदतीने वडिलांनी आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. डॉक्टरांनी आईच्या उपचारासाठी खूप मोठी रक्कम मागितली होती. तेव्हा वडिलांकडे इतके पैसे नव्हते की ते डॉक्टरांची संपूर्ण फी जमा करू शकतील आणि आईचे उपचार सुरू करू शकतील. त्यांनी त्यांचा मुलगा मनोजला फोन केला. हॅलो बाळा, मनोज, तुझ्या आईला हार्ट अटॅक आला आहे. हे ऐकून मनोज शून्य झाला होता आणि भाऊक होऊन म्हणाला, कसं, केव्हा केव्हा आला पप्पा? तुम्ही मला का नाही कळवले? बाळा, सकाळीच आला आहे. तू मला काही पैसे पाठवून दे. डॉक्टरांनी पूर्ण 1,00,000 रुपये मागितले आहेत. मनोज ओल्या डोळ्यांनीच म्हणाला, हे तुम्ही काय बोलत आहात पप्पा? तुम्ही अशा अवस्थेत इथे एकटे आहात आणि मी इथे. नाही पप्पा, तुम्ही डॉक्टरांना उपचार सुरू करायला सांगा, मी लगेचच पोहोचतो तिथे आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका, आई लवकरच बरी होईल. मनोज घाबरून पटकन घरी आला. त्याच्या बायकोला म्हणाला, आपल्याला आत्ताच्या आत्ता वडिलांकडे जायचे आहे, आईला हार्ट अटॅक आला आहे. रेवती मनोजच्या हातात हात घालून म्हणाली की अरे मनोज, तू तर माझा संपूर्ण मूड खराब केलास. तुला तर माहिती आहे ना की आज माझ्या मैत्रिणींच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आपल्याला आज तिथे जायचे आहे. त्यांनी 5 स्टार हॉटेलमध्ये पार्टी ठेवली आहे. तू कुठेही जायचे नाही. तुला माझ्यासोबत यायचे आहे. आणि मनोज, तू तुझ्या आईची काळजी का करत आहेस? आता या वयात अशा आजारांना सामोरे जावेच लागते. मनोजने स्वतःचा हात झटकला आणि म्हणाला की तुझं डोकं ठिकाणावर आहे का? तिकडे माझी आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि तुला पार्टीला जायचे आहे. तुला यायचे नसेल तर तू नको येऊ, पण मी माझ्या वडिलांना अशा अवस्थेत एकट्यांना सोडणार नाही, समजलीस? मनोजने पटकन फ्लाईट पकडली आणि सरळ हॉस्पिटलमध्ये पोचला. आपल्या वडिलांना दुरून पाहूनच पळत जाऊन त्यांना मिठी मारली. वडीलही मुलाला पाहून रडू लागले आणि म्हणाले की बघ बाळा, तुझ्या आईची काय अवस्था झाली आहे. पप्पा, तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि रडूही नका. मी आलो आहे ना आता, सगळे काही ठीक होईल. मनोजने आपल्या वडिलांचे अश्रू पुसले आणि त्यांना एका खुर्चीवर बसवले. मनोज त्याच्या वडिलांचा हात हातात घेऊन म्हणाला, तुम्ही फक्त इथे बसा आणि देवाची प्रार्थना करा, मी आता येतो. म्हणून जाऊन सगळ्यात मोठ्या डॉक्टरांना तो भेटला. डॉक्टर साहेब, कितीही पैसे लागले तरी मी द्यायला तयार आहे, पण माझ्या आईला काहीच व्हायला नको. डॉक्टरांनी मनोजला दिलासा दिला. मनोजजी, तुम्ही अजिबात चिंता करू नका. आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करू तुमच्या आईला वाचवण्यासाठी. असे बोलून डॉक्टर साहेबांनी कमलाजी यांच्यावर उपचार सुरू केले. काही दिवसातच कमलाताई पूर्णपणे बऱ्या झाल्या. मनोज आपल्या आईला हॉस्पिटलमधून वडिलांच्या घरी घेऊन आला आणि काही दिवस मनोजने तिथेच राहून त्यांची सेवा केली. पण कामामुळे त्याला वारंवार फोन येत होते. तेव्हा आनंदराव आपल्या मुलाला म्हणाले की बाळा, आता तुझी आई पूर्ण बरी झाली आहे.
आता फक्त तिला गुडघेदुखीचा त्रास आहे आणि तो वयामानानुसार होतोच. आपण त्याला काहीच करू शकत नाही. त्यामुळे तू आता पुन्हा तुझ्या कामावर रुजू हो. मनोजने तेव्हा होकारार्थी मान हलवली आणि दुसऱ्याच दिवशी त्याच्या हातात 2 बॅगा पाहून त्यांना आश्चर्य वाटले. अरे बाळा, या बॅगेत काय आहे? काही महत्त्वाचे सामान आहे का? तर मनोज म्हणाला की नाही पप्पा, या बॅगेत तुमचे सामान आहे. तुम्ही दोघेही माझ्यासोबत शहरात येणार आहात. नाही बाळा, आम्ही इथेच ठीक आहोत. फक्त तू आम्हाला इथे भेटायला येत जा. आमच्यासाठी तेच पुरेसे आहे. तुला तर माहिती आहे ना की सुनबाईला आम्ही जास्त आवडत नाही. बोलता बोलता आनंदराव भावूक झाले. पप्पा, तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका. ते सगळं मी सांभाळून घेईल. पण आता मी तुम्हा दोघांना एकांतात इकडे एकटे नाही सोडणार. मुलाच्या हट्टापायी आनंदराव आणि कमलाताई दोघेही मुलासोबत शहरात निघून गेले. आपल्या सासू सासऱ्यांना आपल्या घरी आलेले पाहून रेवतीचा चेहरा मात्र रागाने लाल झाला होता. कमलाताई यांची पावलं त्यांच्या मुलाच्या घरात पुढे पडतच नव्हती. तेव्हा मनोज त्याच्या आईवडिलांना हसत धीर देत म्हणाला की आई पप्पा, हे घर तुमचेच आहे. तुम्ही बिनधास्त आणि पूर्ण अधिकाराने या घरात या. असे म्हणत मनोजने आपल्या आईवडिलांचा हात पकडून त्यांना त्यांच्या खोलीत घेऊन गेला. त्या खोलीत जाताच खोलीला पाहून दोघेही भावूक झाले. पप्पा मम्मी, जेव्हा हे घर मी विकत घेतले होते तेव्हाच तुमची खोली तुमच्या दोघांच्या हिशोबाने सेट करून घेतली होती. मुलाचे आपल्याप्रती असलेले प्रेम पाहून दोघांनीही त्याला प्रेमाने मिठी मारली आणि खूप आशीर्वाद दिला. पप्पा, तुम्ही दोघेही ते आराम करा. मी तुमच्याकरिता चहा नाश्त्याचा बंदोबस्त करून येतो. म्हणून मनोज त्याच्या आईवडिलांना त्यांच्या खोलीत सोडून जसा बाहेर आला, रेवती त्याचा हात खेचत त्याला त्याच्या खोलीत घेऊन गेली. तुझे डोके तर खराब झाले नाही ना? तुला कोणी सांगितलं होतं या म्हाताऱ्यांना घरी घेऊन यायला? रेवती, तू तुझं तोंड सांभाळून बोल. ते माझे आईवडील आहेत आणि तुला त्यांची चिंता करण्याची गरज नाही. मी एकटाच पुरेसा आहे त्यांची काळजी घ्यायला. मी माझ्या आईवडिलांची चांगल्या प्रकारे काळजी घेईल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्यामुळे त्यांना कोणताही त्रास होता कामा नये. नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. मनोजने त्याच्या आईवडिलांची देखभाल करण्यासाठी एक मेड कामावर ठेवून घेतली. मनोजचे आईवडील मनोजसोबत खूप खुश होते. पण रेवती नेहमी त्यांना पाहून काहीतरी बडबड करायची. एक दिवस मनोजला एका मीटिंगसाठी शहरातून बाहेर काही दिवसांकरिता जायचे होते. मनोजने मेडला बजावून सांगितले होते की मी गेल्यानंतर माझ्या आईवडिलांना कोणताही त्रास झालेला मला चालणार नाही. मनोज बाळा, तू का इतकी काळजी करतोयस? तू आमची अजिबात काळजी करू नकोस आणि बिनधास्त तुझ्या कामावर जा. कमलाताईंनी आपल्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरून म्हणाल्या आणि मनोज त्याच्या मीटिंगसाठी दुसऱ्या शहरात निघून गेला. मुलगा बाहेर जाताच सून रेवती तिच्या सासू सासऱ्यांना टोमणे मारून बोलू लागले की इथे येऊन पडून राहिले. इतकंही कळत नाही की शहरात किती महागाई आहे. यांच्या येण्याने घरातील खर्च किती वाढला आहे. संपूर्ण घर मेडिकल बनवून ठेवले आहे. अरे माझ्या माहेरी तर या दोघांना कुणी नोकर म्हणूनही ठेवणार नाही. गावंढळ कुठले. ना यांना राहण्याची अक्कल ना खाण्यापिण्याची. सुनेचे टोमणे ऐकून दोघेही शांत बसून राहायचे. मनोज जाताच रेवतीने जाणून बुजून तिच्या नोकराला सुट्टी दिली आणि घरची सगळी कामे आनंदराव यांच्याकडून करून घेऊ लागली होती. त्यांना सांगू लागली, बस झालं बाबा, जा आता, उठा आणि थोडेफार हातपाय हलवा. बसून बसून जाम झाला तर पुढे जाऊन त्याचा तुम्हालाच त्रास होईल. रेवती जरा रुबाबदार आवाजात म्हणाली, आई तुम्ही सुद्धा स्वयंपाकघरात मला थोडी मदत करा. सुनबाई, तुला तुझी जी काही कामे सांगायची असतील ना ती मला सांग, पण यांच्याकडून कमलाकडून ही सर्व कामे होऊ शकणार नाहीत. हो, मला माहिती आहे. तुम्ही इथे फक्त फुकटच्या भाकरी तोडायला आले आहात. काही कामे सांगितली की तुम्हाला बहाणे बरे सुचतात. रेवती तोंडातल्या तोंडात पुटपुटत म्हणाली की ह्या पिशव्या घ्या आणि बाजारात जाऊन ताजा भाजीपाला घेऊन या आणि किचनमध्ये स्वच्छ धुवून ठेवा. घ्या. आनंदजी यांनी पिशवी हातात घेतली आणि बाजारात भाजी आणायला निघून गेले आणि भाजी आणून किचनमध्ये ठेवून दिली. सुनबाई, मी भाजी किचनमध्ये धुवून दिली आहे. सकाळी भाजी आणण्यात आणि धुवून ठेवण्यात माझे हातपाय शून्य झाले आहेत. 2 कप चहा बनवून दे बाळा. मी तुमची मोलकरी नाही जे तुम्ही मला ऑर्डर देत आहात. भाजी आणून तुम्ही माझ्यावर उपकार नाही केलेत. इथे राहायचे असेल तर कामही करावेच लागतील. रेवती रागाने म्हणाली आणि स्वतःचा चहा घेऊन खोलीत निघून गेली. आनंदराव यांनी स्वतःच 2 कप चहा बनवला आणि स्वतःच्या खोलीत घेऊन गेले. हे पाहून कमलाताई यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण त्यांनी सुनेचे सगळे बोलणे ऐकले होते.
अगं कमला, तू या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस. हा चहा घे. आपला मुलगा आपल्यासोबत आहे तोपर्यंत काळजी करण्याची गरज नाही. कमलाताई यांनी अश्रू पुसले आणि चहा प्यायला. दुपारी किचनमध्ये जाऊन पाहिले तर सुनेने स्वयंपाकही केलेला नव्हता. पण आनंदराव यांनी काहीच न बोलता स्वतः स्वयंपाक तयार केला आणि कमलाताई यांना जेवू घातले. कारण आता कमलाताई यांच्या हातापायामध्ये जास्त दुखू लागले होते. तितक्यात रेवती खोलीतून बाहेर आली आणि उलट त्यांच्यावरच रागाने ओरडत म्हणाली की तुम्हा लोकांना जराही लाज वाटली नाही. माझे संपूर्ण किचन खराब करून ठेवले. मला आत्ताच्या आत्ता संपूर्ण किचन साफ करून हवं आहे. जेव्हापासून आला आहात एकही काम व्यवस्थित केलेलं नाही. आनंदराव म्हणाले, बाळा तू चिंता करू नकोस. मी संपूर्ण किचन आणि भांडी साफ करून देईल. हे ऐकून रेवती तिथून तावातावाने निघून गेली. बिचारे आनंदराव यांनी संपूर्ण किचन आणि भांडी साफ केली. दुपारचे जेवण उरले होते तेच संध्याकाळी खाऊन झोपले. मुलगा रोज संध्याकाळी आईवडिलांची विचारपूस करण्यासाठी फोन करत होता. पण आनंदराव यांनी कमलाजींनी त्यांच्या मुलाजवळ सुनेची कोणतीही तक्रार केली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सुनेने 200 रुपये देऊन भाजी आणायला सांगितले आणि संपूर्ण हिशोब एका कागदावर लिहून आणायला सांगितला. आनंदराव गुपचूप हातात पिशवी घेऊन तिथून निघून गेले. भाजीवाल्याने आनंदरावांना पिशवी भरून दिली. आनंदरावांनी त्या भाजीवाल्याला एका कागदावर हिशोब लिहून द्यायला सांगितला. त्यांनीही हो म्हणत त्यांच्याकडील एका कागदावर भाजीचा हिशोब लिहून त्यांच्याकडे दिला. आनंदराव यांना वाटले की भाजीचा सगळा हिशोब लिहिला आहे तर सुनेला कसलीही शंका येणार नाही. कडाक्याच्या थंडीत आनंदराव यांनी भाजी आणता आणता हालत खराब झाली होती. रस्त्यात त्यांना एक चहाची टपरी दिसले तर त्यांनी तिथे थांबून 10 रुपयाचा चहा प्यायले आणि शेजारीच पेटलेल्या शेकोटीवर थोडा वेळ आपला हात शेकवले आणि मग ते निघाले. थंडी इतकी होती की त्यांच्या हाताला भेगा पडल्या होत्या. ते कसेबसे घरी पोचले आणि भाजी स्वच्छ धुवून ठेवून दिली. पण रेवती तिच्या खोलीत बहुतेक झोपलेली होती म्हणून त्यांनी स्वतः 2 कप चहा बनवला आणि त्यांच्या खोलीत घेऊन गेले. थोड्याच वेळात सुनेचा जोरात ओरडण्याचा आवाज आला. मलाच वाटलंच होतं की तुम्ही नक्कीच चोरी करत आहात. भाजीच्या हिशोबातून उरलेले 10 रुपये कुठे आहेत? तुम्हाला इतकंही कळत नाही का? कोणतीही वस्तू घेण्याआधी परवानगी घ्यायची असते. कुठे आहेत उरलेले पैसे? आनंदराव घाबरतच म्हणाले की बाहेर खूप थंडी होती. माझे हातपाय गार पडले होते म्हणून मी रस्त्यात 10 रुपये देऊन चहा प्यायलो. काय गरज होती? घरी येऊनही चहा पिऊ शकले असते. घरी येईपर्यंत तुमचे हातपाय तुटले असते का? एकतर आमच्या डोक्यावर येऊन बसले आहात, वर तुमचा त्रासही सहन करायचा. सुनेच्या तोंडातून असे शब्द ऐकून दोघांचे डोळे पाणावले. पण मुलाच्या प्रेमाखातर सगळे काही सहन करत होते. आता आनंदराव रोज स्वतःसाठी आणि त्यांच्या पत्नीसाठी चहा, नाश्ता, जेवण बनवत होते आणि स्वयंपाकघरातील भांडी देखील साफ करत होते. दुसऱ्या दिवशी सुनेची मैत्रीण तिला भेटायला घरी आली तेव्हा आनंदराव कमलाताईंसाठी लापशी बनवत होते. अरे सानू, तू का आलीस? तू मला फोन करायला हवा होतास. मी स्वतः आले असते तुला भेटायला. रेवती हडबडून तिच्या मैत्रिणीला म्हणाली. तर तिची मैत्रीण म्हणाली की का मी तुझ्या घरी येऊ शकत नाही का? अरे नाही, असे काही नाही. ठीक आहे, तू माझ्यासोबत माझ्या खोलीत चल. आपण दोघी तिथे बसून बोलू. असे म्हणत रेवतीने सानिकाचा हात धरला आणि तिला पटकन तिच्या खोलीत घेऊन गेली, जेणेकरून तिची नजर आनंदराव यांच्यावर पडू नये. दोघी एकमेकींशी बोलत असताना आनंदराव तिथे पोचले. सुनबाई, मला तूप कुठे दिसत नाही. कुठे ठेवले? तुम्हाला मी किती वेळा सांगितले की माझ्या खोलीत येत जाऊ नका म्हणून. तितकेही कळत नाही का तुम्हाला? आता निघा इथून. रेवती आनंदरावांवर मोठ्याने ओरडली. सानिकाने रेवतीला विचारले, हा म्हातारा कोण आहे आणि मी त्याला याआधी कधीच पाहिले नाही. अरे काही नाही, तो इथला नवीन नोकर आहे. नुकतंच जॉईनिंग झाला आहे, त्यामुळे त्याला काही माहिती नाही की कोणत्या वस्तू कुठे ठेवल्या आहेत. सुनेचे बोलणे ऐकून आनंदरावांचे डोळे ओले झाले. सुनेने मागून हाक मारली, ऐका, माझ्यासाठी आणि माझ्या मैत्रिणीसाठी पटकन 2 कप कॉफी बनवून आणा. आनंदरावांनी आपले अश्रू पुसले आणि कॉफी बनवून आपल्या सुनेच्या खोलीत घेऊन गेले आणि तेथून शांतपणे परत आले आणि आपल्या बायकोसाठी तूप नसलेली लापशी बनवून घेऊन गेले. कमलाताई म्हणाल्या की अहो काय झालं? सुनबाई कोणावर एवढ्या मोठ्याने ओरडत होती? आनंदराव म्हणाले, अरे काही नाही, तू लापशी खा, नाहीतर ती थंड होऊन जाईल. इतक्यात रेवती मोठ्याने ओरडत आली आणि म्हणाली की जर तुम्हाला कॉफी कशी बनवायची हे माहीत नव्हते तर सांगितले असते. मला माझ्या तोंडाची चव खराब झाली. काय झालं? सुनबाई, कमलाताईंनी आपल्या सुनेला प्रेमाने विचारलं. तुम्ही तर गप्पच असा. मी आता माझ्या मित्रांबरोबर बाहेर जात आहे. तिकडून आल्यानंतर बघतेस तुमच्याकडे. आणि हो, माझ्या येण्याआधी घर पूर्णपणे
स्वच्छ पाहिजे मला, असे बोलून सून मैत्रिणींसोबत निघून गेली. सुनेचे बोलणे ऐकून कमलाताई रडू लागली. अरे कमला, तू छोट्या छोट्या गोष्टींवर का रडत असतेस? आता जर मी घरची कामं केली तर त्यात काय बिघडलं? आणि तूच तर सांगतेस की माणसाचे हातपाय सतत चालत राहायला हवे म्हणून, नाहीतर शरीर जाम होतं आणि त्याशिवाय आणखी 100 आजारही तयार होतात. आनंदरावांनी कमलाजी यांचे अश्रू पुसले आणि त्यांना ब्लँकेटने पांघरून घालून विश्रांती घेण्यास सांगितले आणि ते स्वतः स्वयंपाकघरातील भांडी स्वच्छ करू लागले. थोड्या वेळात आई बाबा कुठे आहेत बघा, मी तुमच्यासाठी काय आणले आहे म्हणून धावत मनोज आईबाबांच्या खोलीत गेला. आईच्या पायाला स्पर्श करून म्हणाला, अरे आई, कशी आहेस आणि तुझी तब्येत आता कशी आहे? आपल्या मुलाला समोर पाहून कमलाताईंचे डोळे भरून आले. आई बघ, मी तुझ्यासाठी दिल्लीहून काय आणलं आहे. तुझ्यासाठी नवीन शॉल आणि नवीन जर्सी. आणि पप्पा कुठे आहेत? मी कधीपासून विचारत आहे पण ते कुठे दिसत नाही. कमलाताई रडत रडत आपल्या मुलाला सर्व काही सांगितले. हे ऐकून मनोजच्या पायाखालची जमीनच सरकली. स्वयंपाकघरात जाऊन पाहिले तर त्याचे वडील स्वयंपाकघरात भांडी साफ करत होते आणि ते पाहून मनोजच्या डोळ्यातून पाणी आले. अरे बाळा, तू कधी आलास? पप्पा, माझे काम लवकर झाले म्हणून मी लगेचच इथे निघून आलो. दरम्यान रेवती ही घरी पोचली आणि मनोजला समोर पाहताच तिचे भान हरपले. अरे मनोज, तू तर 2 दिवसानंतर येणार होतास ना, मग इतक्या लवकर कसा? असे बोलून रेवती मनोजच्या जवळ येऊ लागली. तेव्हा मनोजने एक जोरदार थप्पड तिच्या गालावर मारली. तुझी हिंमत कशी झाली माझ्या देवासमान आईवडिलांसोबत असं करण्याची? हे घर त्यांच्या मुलाचे आहे. तू तुझ्यासोबत हुंडा म्हणून नव्हते आणलेस. मनोज रेवतीवर रागाने ओरडत म्हणाला, मला वाटले की तू काही दिवसातच तू माझ्या आईवडिलांना तुझ्या आईवडिलांप्रमाणे प्रेमाने आदर देशील, कारण प्रत्येक नाते समजायला थोडा वेळ लागतो. पण मी गेल्यानंतर तू माझ्या आईवडिलांची अशी अवस्था तर नोकरांपेक्षाही वाईट केलीस. तू त्यांच्याकडून प्रत्येक पैशाचा हिशोब घेतलास, त्यांचा वेळोवेळी अपमान केलास. ते त्यांच्या मुलाची कमाई खातात, तुझ्या बापाची कमाई नाही खात, समजलीस? तू आत्ताच्या आत्ता तुझे सामान बांध आणि चालती हो या घरातून. तुझ्यासाठी जागा नाही या घरात. मनोज खूप संतापला होता. रेवती मनोजच्या पाया पडून रडत माफी मागू लागते. मनोज, तू माझ्यासोबत असं कसं करू शकतोस? तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे ना? हो, मी तुझ्यावर प्रेम करतो, पण याचा अर्थ असा नाही की मी माझ्या आईवडिलांचा अपमान सहन करेल. तुझ्यासाठी त्यांना सोडून देईल. मला वाटत होतं की एक ना एक दिवस तू माझ्या आईवडिलांना समजून घेशील, पण नाही, चूक माझीच आहे. तुझ्यासारखी स्त्री हसत्या खेळत्या घराला खराब करते. हे बघ, माझे आईबाबा अजूनही तुझ्याविरुद्ध एक शब्दही बोलत नाही आणि तू माझ्या आईबाबांची अवस्था नोकरापेक्षाही वाईट केलीस. अरे, मला माझी स्वतःचीच लाज वाटत आहे. असे बोलून मनोज आपल्या आईच्या मांडीवर डोके ठेवून रडू लागला. आई, मला माफ कर. आजच्या नंतर मी आहे तोपर्यंत तुम्हा दोघांना कोणतीही अडचण येणार नाही. रेवतीही कमलाताईंचे पाय धरून रडत म्हणाली, मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. पैशाच्या अभिमानामुळे मी तुमच्यासोबत खूप वाईट वागली. तेव्हा कमलाताई म्हणाल्या, बेटा, माफ कर आता सुनबाईला. आता कोणत्या ना कोणत्या घरात भांडणंही होतच राहतात. पण मनोजने तिचे काहीच ऐकले नाही आणि तिचा हात धरून तिला घराबाहेर हाकलून दिले. आनंदरावांनी मनोजला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण मनोज त्यांना म्हणाला की नाही पप्पा, आज जर मी रेवतीला माफ केले तर ज्या स्त्रिया आपल्या सासू सासऱ्यांसोबत वाईट वागतात त्यांना शिकवण कशी मिळेल? त्यामुळे अशा स्त्रियांना शिक्षा ही मिळायलाच हवी. अशा प्रकारे एका नवऱ्याने बायकोच्या अधीन न होता तिला योग्य प्रकारे शिक्षा दिली आणि आपल्या आईवडिलांना न्याय मिळवून दिला. तर मित्र आणि मैत्रिणींनो, मनोजने जे केले त्याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी नोटिफिकेशन बेलवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.